मंडळी, आज आपण ज्वारीच्या पिठाचा खूपच पौष्टिक नाश्ता बनवतोय। यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, सारख्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि मिक्स करून घ्यायचं। पाणी लागेल तसं घालायचं, एकदम आधीच सुरुवातीला पाणी घालायचं नाही, नाहीतर या ज्वारीच्या पिठाच्या गुठळ्या होतील। यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। उरलेलं अर्धी वाटी मी पाणी घातलंय। टोटल 1 वाटी पाणी आतापर्यंत घालून झालंय। अजून मी 1 वाटी घेतलंय पाणी, त्यामधलं थोडं थोडं पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते। तर हे बघा, अशा पद्धतीचं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। टोटल मी इथे 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। गरज लागली तर नंतर पुन्हा पाण्याचा वापर करायचा। आता मिक्स करून झालंय, झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं असंच बाजूला ठेवूया, कारण यामध्ये आपण रवा घातलाय। आता गॅसची फ्लेम चालू करायची आणि यावर पॅन ठेवायचा। 2 चमचे तेल घालायचं आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं। मोहरी आणि जिरं याचा खमंग सुगंध यायला लागल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा घेताना एकदम बारीकच चिरून घ्यायचा, जास्त जाडा चिरायचा नाही। मिक्स करून घ्यायचा, यामधला कच्चेपणा जोपर्यंत जात नाही। स्लो फ्लेमवर कांदा छान परतून घेतला। यानंतर यामध्ये काही भाज्या घालूया। तर एक बारीक किसलेला गाजर घातलाय, अर्धी सिमला मिरची घातली आहे बारीक चिरून, एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायची गरज नाही। स्लो फ्लेमवर मी या भाज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत। गॅसची फ्लेम बंद करायची, भाज्या शिजवून झाल्या। आता 5 मिनिटं हा रवा छान मुरण्यासाठी ठेवलेला होता। तुम्ही पाहू शकता थोडंसं या बॅटरला घट्टपणा आलेला आहे, घट्टसरपणा झालाय, रवा छान फुललाय। आता या भाज्या ज्या आपण शॅलो फ्राय करून म्हणजे 50% शिजवून ठेवल्या होत्या, त्या यामध्ये थोड्याशा थंड करायच्या आणि नंतरच घालायच्या। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळं मी मिक्स करून घेतलंय। बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय, तर उरलेलं जे अर्धी वाटी पाणी होतं ना, ते अर्धी वाटी पाणी मी या पॅनमध्ये घातलंय, कारण पॅनमध्ये थोड्याशा भाज्यासुद्धा शिल्लक राहिलेल्या होत्या। आता हे पाणी घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी ज्वारीच्या पिठाला 2 वाटी इथे पाणी लागलंय, हे परफेक्ट प्रमाण आहे। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। आपण मस्त ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक डोसा बनवतोय। डोसा बनवण्यासाठी इथे नॉनस्टिक आणि साध्या तव्यावर सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। नॉनस्टिक पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं। सुरुवातीला तेल लावायचं, नंतर तेल लावायची आपल्याला गरज नाही। बॅटर एकदा सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण रवा घातलाय, रवा तळाला जाऊन राहतो। यानंतर 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचं। पूर्णपणे वरून सुकल्यानंतर याला लीड लावायचं आहे आणि 2 मिनिटं वाफेवर छान शिजवून घ्यायचा। तर हा डोसा आहे तो मी 2 मिनिटं वाफेवर छान शिजवून घेतलाय बघा। आता याला हळूच पलटून घ्यायचं आहे। साईडच्या कडा या पद्धतीने लूज करायच्या। नॉनस्टिक पॅनमध्ये तर हे डोसे इझिली बनतात, पण हे डोसे आहेत ना, हे तुम्हाला मी आपल्या रोजच्या साध्या तव्यावर सुद्धा बनवून दाखवणार आहे। याला उलटून घेऊया, लीड लावूया, झाकण लावूया आणि पुन्हा 2 मिनिटं हा डोसा शिजवून घेऊया वाफेवर। जास्त गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, लो टू मीडियमच ठेवायचा आहे। आता लीड काढून घेऊया, पहा डोसा आता चेक करूया। याला पलटून घेऊया पुन्हा एकदा। मस्त शेकला गेला आहे बघा, दोन्ही बाजूनी छान शेकलाय। आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, तुम्ही यामध्ये अजून भाज्या घालू शकता, जसे की कोबीची भाजी घालू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घालू शकता। मुलांसाठी हा परफेक्ट डोसा आहे, शिवाय हा पौष्टिक सुद्धा आहे। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी बनवू शकता। आता इथे मी रोजचा तवा ठेवलाय, जो आपण चपाती करतो ना, तो तवा ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम फास्ट करायची, तेल लावायचं आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि 1 ते 1.5 पळी बॅटर यावर घालून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने। हा डोसा थोडासा मोठाच करते मी। गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही अजिबात। याला या तव्याला ना चांगलं तेल लावलं तर याला अजिबात हा डोसा चिटकत नाही। वरून पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर याला लीड लावायचं आहे, झाकण लावून 2 ते 3 मिनिटं हा स्लो फ्लेमवर शेकवून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा।
तर 2 ते 3 मिनटं हा डोसा आहे तो मी छान भाजून घेतलेला आहे। आता थोडंसं याला तेल लावूया, तेल घालूया असं साईडच्या कडेने, कारण आपण हा डोसा आहे तो आपला साध्या चपातीच्या तव्यावर बनवतोय। यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे, परत लीड लावून 1-2 मिनटं छान शेकवून घ्यायचं, म्हणजे साईडच्या कडा याच्या इझिली काढता येतात। तर मी तेल घातल्यानंतर 2 मिनटं छान शेकवून घेतलाय। आता याच्या कडा काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम इझिली एकदम या सोप्या पद्धतीने हा डोसा या तव्यावर बनतोय। फक्त एवढंच करायचं की या तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। थोडासा तेलकट तवा झाला ना की व्यवस्थित हे डोसे यावर सुद्धा बनवता येतात। जर हा डोसा साईडला कडेने निघत नसेल याचा अर्थ हा व्यवस्थित शेकला गेला नाही। परत 1-2 मिनटं हा चांगला शेकवून घ्यायचा आहे आणि नंतरच याला उलटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता साध्या तव्यावर सुद्धा हा डोसा छान खरपूस भाजला गेलाय। एकदा असं प्रेस करून घेऊया आणि लीड लावून पुन्हा 2 ते 3 मिनटं हा दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगला शेकवून घेऊया। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, गावातून, शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 2-3 मिनटं मी हा डोसा छान शेकवून घेतलाय। याच्या कडा परत एकदा व्यवस्थित अशा लूज करायच्या। तुम्ही पाहू शकता काय सुरेख रंग आलाय आणि मस्त भाजला गेलाय। दोन्ही बाजूने हा डोसा छान भाजलाय। आता हा काढून घ्यायचा आहे। तर काढताना जाळीवरच काढायचा, म्हणजे एक्स्ट्राची जी वाफ असते ना ती निघून जाते आणि हा डोसा आहे तो बराच वेळ नरम राहतो। अजून एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते। हा बघा, हा डोसा सुद्धा छान बनलाय बघा। याच्या साईडच्या कडा सुद्धा व्यवस्थित निघताय। एक सुरुवातीचा व्यवस्थित बनला ना की दुसरे सुद्धा व्यवस्थित असे हे निघतात, चिटकत नाही। जर चिकटत असतील तर पुन्हा 1-2 मिनटं स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे। लीड लावायचं आणि सारख्याच पद्धतीने 1-2 मिनटं हा भाजून घ्यायचा आहे। ज्वारी अशी पण खायला खूपच पौष्टिक आहे, डायबिटीजसाठी सुद्धा खूप चांगली आहे। शिवाय वेट लॉस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल तर ज्वारीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे। साधे डोसेचे पदार्थ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा। यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही भाज्या घालून हा मुलांना सुद्धा असा हा डोसा टिफिनला देऊ शकता। अगदी घाई गडबडीच्या वेळी झटपट तुम्ही बनवू शकता। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि नरम झालाय। शिवाय याला जाळ्या सुद्धा खूप सुंदर आल्यात। तर मंडळी, या पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या पिठाचा हा पौष्टिक डोसा नक्की बनवून बघा। या पद्धतीने हा डोसा बनवून बघितला तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।